रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेचा रेल्वे प्रवासी फातिमा कापडी यांना सुखद अनुभव आलाय। कुर्ला ते रत्नागिरी दरम्यान नेत्रावती एक्सप्रेसनं प्रवासादरम्यान विसरलेला 2.5 लाखांचा ऐवज त्यांना परत मिळालाय। प्रवासादरम्यान फातिमा कापडी यांच्याकडे मंगळसूत्र, चेन, अंगठ्या, कानातले आणि 20,000ची रोकड असा एकूण 2.5 लाखांचा ऐवज होता। रत्नागिरीत उतरताना हा सर्व ऐवज घेऊन त्या जायला विसरल्या। तब्बल 1.5 तासानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर फातिमा कापडींच्या पायाखालची वाळूच सरकली। त्यांनी तात्काळ रत्नागिरी रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधला, पण तोपर्यंत नेत्रावती एक्सप्रेस गोव्याच्या दिशेने रवाना झाली होती। मात्र रेल्वे सुरक्षा दलानं वेगानं हालचाल करत कोकण रेल्वेच्या स्थानकांना या संदर्भात माहिती दिली। गाडी गोव्यात पोहोचण्यापूर्वीच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी फातिमा कापडी प्रवास करत असलेल्या बोगीत तपास केला। सुदैवानं त्यांना फातिमा यांची बॅग जागेवरच आढळून आली। रेल्वे सुरक्षा दलानं ताब्यात घेतलेली बॅग कापडी यांच्या ताब्यात दिली। हमारा स्टाफ उसमें एस्कॉर्टिंग में जा रहा था, कांस्टेबल गजानन बोर्ड के, तो उनको मैंने तुरंत फोन लगाया। लगाने के बाद जो है जिस डिब्बे में इन्होंने बताया था, जिस सीट पे बताया था, उस डिब्बे को अटेंड करा के उस सीट पे रखे हुए ब्राउन कलर के बैग को हमने जो है कलेक्ट किया। रेल्वे सुरक्षा दलाच्या अशा तात्काळ तपासामुळे फातिमा कापडी भारावून गेल्या। एसपी साहेबांचं तर मला खूप हे झालं, त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि मी असं आपल्या भावाजवळ बोलते असं मला वाटलं आणि त्याने मला तसंच सहकार्य केलं। आणि माझ्या मुलग्याला सुद्धा त्यांनी सांगितलं, बाबा तू रडू नको, मैं तेरे को सब दिलवा के दूंगा, तू रो मत, इधर बैठ, मेरा तो तुम्हारा नहीं गया, मैं मेरा सामान गया ऐसा बोल के मैं तुमको सब सामान ढूंढ के तुम्हारे पास मैं लाके देता हूँ। गेल्या 1.5 वर्षात कोकण रेल्वेत झालेल्या चोरीचा तपास करण्यात अपयश आलंय। त्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलानं दाखवलेल्या तत्परतेनं एका प्रवाशाचा लाखोंचा ऐवज परत मिळाल्याचं समाधान व्यक्त होत आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।